होळमोहिदा गावात घरात शिरला बिबट्या, महिलेच्या धाडसाने 2 चिमुकल्यांचे प्राण वाचले। शहादा तालुक्यातील होळमोहिदा गावात मंगळवारी रात्री बिबट्या थेट घरात शिरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले। मात्र वैशाली विशाल भामरे यांनी दाखवलेल्या धैर्य आणि प्रसंगावधानामुळे त्यांच्या 2 लहान मुलांचे प्राण वाचले। जखमी अवस्थेतही त्यांनी बिबट्याला घरातच कोंडून ठेवत मोठा अनर्थ टाळला। माहितीनुसार रात्रीच्या सुमारास बिबट्या गावात शिरून भामरे यांच्या घरात घुसला। त्यावेळी वैशाली भामरे घरकाम करत होत्या, तर त्यांची 2 लहान मुले घरात खेळत होती। बिबट्याला पाहताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही मुलांना उचलून घराबाहेर धाव घेतली। यावेळी बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत पाठीवर पंजाने वार केला। त्यांच्या हातातील एका चिमुकल्यालाही बिबट्याने जखमी केले असून त्याच्या हाताला व पाठीला दुखापत झाली। तरीही धैर्य न गमावता वैशाली भामरे यांनी बिबट्याला घराच्या आतच अडकवून दरवाजा बंद केला। त्यामुळे बिबट्या बाहेर येऊ शकला नाही आणि संभाव्य मोठी दुर्घटना टळली। घटनेची माहिती मिळताच शहादा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच वन्यजीव रक्षक समितीचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 3 तास चाललेल्या रेस्क्यू मोहिमेनंतर बिबट्याला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले। या घटनेत एकूण 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। बिबट्याला पकडण्याची कारवाई पाहण्यासाठी गावात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती। या घटनेनंतर होळमोहिदा परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। वैशाली भामरे यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे। सलाउद्दीन लोहार, नंदुरबार, न्यूज 24। तो बघा मॅम, तो मागे सरकला, बघितला का? पुढे हा बघा, हा बघा, निघतोय मॅम। केवढा योगी नर आहे, नर। मला नाव आहे वैशाली विशाल भामरे। आम्ही होळमोहिदात राहणार आहोत। आज या पोरे वट्टावर होतात, म्हणजे घर माझे होतात ते पहिले कुत्रा बुकी राहतात। मग मी त्यासले दखाले गहू बाहेर पण देखते, मग कोणी दखाने नाही। मग या पोरेसले म्हणतात गरमा या, मग गरमा बटणूत आम्ही म्हणजे वट्टावरच होतात, घरले लाईस नाही शेत। ते म्हणतात गरमा या भाऊ म्हणतो, मला मी असले बटासले गरमा वाईला नून बरफना बोगण्या टीरा आणतो फ्रीज मध्ये, बरफना बोगण्या टीरा आणतो तिथला मग तसंच तोंड फिराय तिथला मग तो आवी आले धरालू ना जशी आवी आहे ना त्याला पायस माही लागणार पाव पुरा लतड आहे पायस मग त्यानं मग मी दखमत आहे काय ऊन तिथला मग मला दरी पाडत मग मला जशी धराल घ्या ना याले नग बठी घ्या मग या पोरसले ना मग त्याने ना मी पॅक दरी ठीक ते तुम्हाला गयाला धराली राहता पण मी त्याला हात लाय दिदा ना तिथला मग त्याने मला कंबरले दरी पाडत ते कंबर मग पुरा दात घाल दिला त्याने एवढला दात घाल दिला तिथला मग मी पोरसले म्हणतो मी याला पॅक दरी त्याला तुम्ही पया म्हणतं ते 5 पोरसले मी बाहेर पयाडी दिलं तिथला त्यानं त्याला पुरा पॅक दरी ठेवलं होतं पुरा कान त्यानं मैडी दिदा कान मैडीने लगे त्याला जोर मा उपटी दिलं म्हणे पलंग ना कडे तर मायची मोची ठेवली तर उपटी दिलं त्याला लगे आता ना दरवाजा बंद करा आता ना दरवाजा बंद करीन मी आखू मग बागी बागी घेऊन तथा ना दरवाजा बंद करा तो त्या अंदर कोंड आहे ना म्हणते याला जर बाहेर काढसू म्हणतं त्या आखू कोणले खतम करी ती म्हणतं म्हणून मी त्याला काय सोड नाही म्हणतं म्हणा जीव जाई ना मला काय फरक पडा म्हणतं म्हणा 5-5 लेकरे ते बचित म्हणून त्याला अंदर कोंडी उंतून बाकी त्या खाटला भेटला ते एक बारी खुल्ली होती मग तडे खाटला हाडा लाई उंतात तडे खाटला हाडा लावायला उंत तिथला मग त्या लागणार मग त्या म्हणे दवाखाना मा चालत म्हणे म्हणता नाही याले बाहेर याले पहिले दराशिवाय मी दवाखाना मा येणार नाही म्हणता अशी मी सांगेन तर मी तडे पण त्या म्हणे नाही म्हणे दवाखाना मा जानच पडी म्हणे मग मी आता नाही घेऊन मग मागे तडे धरा त्यासने 5 पोरसले बाहेर हाकला म्हणे त्या पोरं मोठी पोरे म्हणे आली 11 वर्षांनी तिला म्हणतात दिदी बाहून त्यासले बटासले लयच्या पोरे म्हणा घाबरे घ्यात मला दखीन तडेच रडायला लाग्यात त्या ते तिला म्हणतात रडू नको तू मला काहीच वयल नाही त्याला धरी तशी धरी ते म्हणतात मी याला पकडी ठेवलं तू लयच्या बटासले बाहून त्यासले काय लागेल का नके लागेलेत ना त्यासले हा पोर नाही पोरले नाही लागेले पायच नाही लागणार त्यांना आडे गयाला लागेल थोडस आणि मांगे पाटीले आणि पुढे लागेलय आव बावले मांगे पाटील लागेलय अशी करीन त्यासले बाहेर पयाड पोरे पुरा आय करायला लागतात ते त्यासले पयाड तसे मग मी दोन्ही दरवाजाला म्हणे गरमाई बडी नुकसान कर दिले त्यासने म्हणा इथला बच्चा आज काय वय जातं मेजरने आय करतो ते। अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।